नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी आता कॅफेमध्ये पोहोचलेली असते तर सुनीता म्हणते की तुझी सून तर खूपच आतल्या गाठीची निघाली आहे. अगोदर त्या मुलाशी प्रेमाने बोलत होती आणि आता त्या मुलाशी खूपच भांडत आहे. त्यानंतर आपण पाहतो पार्थ आता त्याच्या आईला कॉल करतो आणि सांगू लागतो की तू कुठे आहेस. तर मानिनी म्हणते की ज्या ठिकाणी मला हवं होतं अगोदर पोचायला त्या ठिकाणी आली आहे मी. तर पार्थ म्हणतो की अगं ते सगळं जाऊ दे, तू मला सांग मला काव्याला गिफ्ट घ्यायचं आहे. तर मानिनी म्हणते की त्या काव्याला कसलं गिफ्ट घ्यायचं आणि तुला. पार्थ म्हणतो की अगं नवरात्री येते ना, तर 9 रंगाचे मला तिला साड्या गिफ्ट करायच्या आहे. तर मग आई तू मला सांगू शकतेस का कोणत्या साड्या मी तिला गिफ्ट करू. तर इकडे आपण पाहतो मानिनीला आता खूपच वाईट वाटत असतं आणि ती पार्थला बोलते की अरे मी खरंच खूप कामात आहे. तर पार्थ म्हणतो की ठीक आहे आई, तू तुझं काम झाल्यावर मला फोन कर. तर इकडे आपण पाहतो कॅफेमध्ये मानिनी आता ढसाढसा रडू लागते. तर सुनीता म्हणते की अगं काय झालंय तुला रडायला. तर मानिनी म्हणते की माझा पार्थला सरप्राईज देण्यासाठी तिला गिफ्ट घेतोय आणि ही मुलगी इकडे बॉयफ्रेंडसोबत फिरत आहे. तर मित्रांनो, असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.